जगप्रसिद्ध लोणार सरोवर पुन्हा एकदा गूढ कारणांमुळे चर्चेत आला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून कधीही पाण्याखाली न गेलेलं कमळजा देवीचं मंदिर तब्बल 15 फूट पाण्यात बुडालं आहे। उल्कापातापासून सुमारे 52,000 वर्षांपूर्वी निर्माण झालेलं जगप्रसिद्ध लोणारचं खारं सरोवर पुन्हा एकदा रहस्यमय कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून या वाढीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। लोणार सरोवराच्या काठावर आणि आत चारही बाजूंनी असलेली हेमाडपंथी मंदिरे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत। याच सरोवरातील कमळजा देवीचं मंदिर हे भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान मानलं जातं। आजवर कधीही पाण्याखाली न गेलेलं हे मंदिर यंदा तब्बल 15 फूट पाण्यात बुडाल्याने भाविकांसह पर्यावरण प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। याआधी लोणार सरोवरात मासे आढळून आल्यानेही मोठी खळबळ उडाली होती। खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे कसे टिकले आणि आता पाण्याची पातळी एवढ्या प्रमाणात का वाढते आहे, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहे। देश विदेशातून शास्त्रज्ञ आणि पर्यटक अभ्यासासाठी लोणारला भेट देतात, मात्र या गंभीर बदलांकडे पुरातत्व व संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत। सरोवरातील बदलांवर तातडीने सखोल संशोधन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जगातील एकमेव असं बेसॉल्टिक रॉक मधील लोणार सरोवर ज्याच्या विविध गुणधर्मांनी ते जगभर प्रसिद्ध आहे। बाहेरगावचे इतर पर्यटक नासापर्यंत विदेशातले पर्यटकही याला भेट द्यायला येतात, परंतु त्याच्या पाण्या पातळीची वाढ होत आहे, वारंवार वाढ होत आहे। आता पावसाळा पूर्ण संपलेला असूनही लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। यामुळे जे पुरातन मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। काही मंदिरे तर नाम त्याचा मूळ मिटलेलाच आहे, कारण ते पूर्ण पाण्यात गेलेले आहे। परंतु कमळजा माता मंदिर जे आहे ते आजपर्यंत कधी पाण्यात गेलेलं नव्हतं, परंतु त्याचेही पाणी इतकं वाढलेलं आहे की 15 ते 20 फूट पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे देवीच्या तांदळापर्यंत हे पाणी गेलेलं आहे। परंतु याकडे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभाग असो किंवा इतर विभाग आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये। सर्व लोक असे मूग गिळून बसल्यासारखे झालेले आहेत। तर यावर लवकर काहीतरी एक तोडगा काढावा, ते पाण्याचं नियोजन करावं असं या विभागाने करायला हवं आहे, पण अजून अद्याप काहीही केलं नाहीये व कोणीही यावर बोलायला तयार नाहीये। तर लोणार जे पुरातन विभागासाठी असो पुरातत्व विभागासाठी असो जे मंदिरं असो ते वाचणे गरजेचं आहे, कारण हे मंदिरं परत उभे राहणं खूप अवघड आहे। ते वाचवणे गरजेचं आहे। यामुळे याच्यावर ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी असं आमचं सर्वांचं लोणारवासियांचं व इतर सर्वांचंच म्हणणं आहे। तर यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे।